हे तर मग आज आपण बघणार आहे गुलमर्गचा सेकंड पार्ट. आपण फर्स्ट पार्ट बघितलेला आणि आपण गुलमर्ग पर्यंत पोहोचलेलो, पण ते कॉमेडी वगैरे मी बोललेलो ते अजून झालं नव्हतं, फक्त माझे व्हॉइस ओव्हर वगैरे. पण आता मेन कॉमेडी आहे, म्हणजे एकदम काय पानसटगिरी करत होतं काय माहिती. तर मग चला स्टार्ट करू. तर ही ती व्हिडिओ आहे. अरे डायरेक्ट स्टार्ट झाली, थांब थांब. अरे 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 बफर. अरे अरे जरा पॉज. हा, तुम्ही लास्ट पार्ट मध्ये बघितलेलं ना, तर मग इथपर्यंत आलेली गाडी आणि मग आता उतरलो तर एवढा स्नोफॉल. आधी बघितलं एकदम छोटं छोटं पडत होतं, आता तर एकदम मोठे मोठे स्नोफ्लेक्स पडतात. बापरे. बापरे. जास्तच मोठे स्नोफ्लेक्स आहेत. डान्सर. काय बोलत नाहीये मी, फक्त असं. मला नाही करायचं. खूप पडतोय बापरे. Wow, the ते बघ ना. beauty here is truly mesmerizing. But there's one thing you should know if you हा, are visiting. इकडे ना आम्हाला माहित नव्हतं गंडोलासाठी कुठून जायचं. People kept asking us again तर and मग आम्ही again if किती we लोकांना wanted to विचारलं गंडोलाला and जायचं instead कसं, of जायचं कसं, guiding us सांगतच नव्हते. properly, ते बोलले बा they असे would इकडून say ती स्लेज things असते, like gondola is पर deep पर्सन inside वाटतं forest. You won't 1000 रुपये का miss 800 the रुपये ride. घेत होते ते. आणि अशी ती स्लेज तुम्हाला अशी फिरवणार अशी, आणि मग जाऊन तिकडे सोडणार गंडोलाकडे. ते But बोलायचे just एकदम few जंगलों minutes में, later, गंडोला there जंगलों it में was, right in front of असे us. बोलायचे. आम्ही The gondola मग जरा station बघितलं wasn't सगळे that लोक far कुठे at all. चाललेत, तसं चालत गेलो. काय 5 मिनिटात आम्ही पोहोचलो त्या गंडोलाच्या इकडे. म्हणून स्कॅम माहितीये का, आम्हाला तिकडे अर्धा तास तिकडे थांबवलं त्यांनी की रुको रुको हम लेके जाते तुम्ही वो अंदर जंगलों में. हे बघाल ना, स्नो आत्ता पडलेलं आहे, एवढं जरा फुल जाड झालंय. झिरो ब्लॉगिंग तर झिरो आहे, फक्त कॅमेरा घेऊन इकडे तिकडे करायचंय बस. झाड पण एकदम हायटेड असतात आणि बर्फ जमायला पण लागलं बघा त्यांच्यावर फुलवाला. हे तिकडे गंडोलाच्या आतमध्ये लाईन असते. हा तो गंडोला. And then we sat in the gondola. It was truly one of the best experience of the entire trip.
एकतर स्नोफॉल पडत होता म्हणून बाहेरून कव्हर झालंय ते. पाठी दिसणार नाही याच्यात स्नोफॉल चालूच आहे ना. बाहेरचं तिथे सोड साईडचं फुल स्नोफॉल एकदम. आणि किती बर्फ आहे तो, किती. आणि मी बघितलं लोक असे त्या बर्फांमध्ये असतात कितीतरी असे स्वतःच ते स्लायडिंग वगैरे स्लेजिंग करतात. डेंजर. नाही कशाला थांबवलं काय माहिती त्यांनी आपल्याला. आणि गंडोला तो थांबलेला. व्ह्यू बघा ना, बापरे. स्नोफॉल पडतोय, दोन्ही साइडला झाड आहेत. It was snowing heavily outside. Not just a light snowfall, but a full, thick curtain of snow falling from the sky. तेव्हा Soft हे white गंडोला flakes मध्ये dance around us, मेन हे covering असा हा व्ह्यू आहे ना, everything inside. दिसतो तो. Tall pine trees, rooftops, winding roads. बाहेरून even स्नो the पडतोय ना, smallest तिकडे हात पण branches. नाही करू Every शकत. corner of the valley was wrapped in a thick, quiet blanket of काय सिनरी snow. आहे, बापरे. It felt like time had slowed down, or maybe even paused. As we sat in the gondola, it began to rise slowly and steadily. हे लोक इकडे असे मध्ये कुठेतरी चालत असतात. बापरे. घुसले बिसले कुठे आतमध्ये समजणार पण नाही बर्फात. असं एकदम We watched the forest pass शांत असं beneath बघत us. राहावं असं वाटतं. The tree bent gently under the weight of the snow. The ground was completely white below us, with no trace of तेव्हा path. इकडे असे ट्रेल आहेत. The snowfall चालायचे. didn't stop. हा तेव्हा It तेव्हा just राईटला kept छोटे आहेत ना. falling and falling, steady and silent. We were surrounded by mist and silence. The gondola moved through फेज the वनच forest. किती हाईट वर आहे. It felt like we were flying through another world, a snow globe that just has been shaken. असा स्नो ग्लोब असतो ना तो, असं काचेचा, floating and magical. असं शेक केलं की मग असे स्नो It wasn't full just a येतात. ride, तसंच it was a वाटतं. memory. One that I know will stay in my heart for a very long time. मी असे स्पॉट बघतोय, कुठून क्लिअर दिसतंय का, कुठून क्लिअर दिसतंय का. मध्येच आला स्नोफॉल की घर वगैरे आहेत खाली. The ते Gulmarg मोस्टली Gondola आर्मी is वगैरे one of त्यांचेच the असते. highest cable car in the world, and during snowfall it transforms पण into कसे ना एवढ्या something थंडीत unreal. चालायला Snowfall मुश्किल. in Gulmarg, ते तिकडे Chilekalan is not just a weather, it's an event. आणि थंडी पण खूप. तो बोललो ना मी, चिलेकलान असतं सगळ्यात म्हणजे थंड असतं वातावरण तेव्हा The काश्मीरमध्ये. weather आणि turned आम्ही तेव्हा even गेलेलो. colder, and the snowfall आणि grew heavier with इकडे पण every passing खूप minute. दिवसानंतर स्नोफॉल Snowflakes पडतोय. kept falling, याच्या आधी नाही non-stop, पडलेला 20 दिवसाआधी. soft, thick and endless. बेस्ट आहे. It felt like the whole आणि sky आमचा was फर्स्ट स्नोफॉल pouring आहे. snow just for us. तेव्हा ना बापरे, The ground काय was व्ह्यू आहे. already covered, but तसे now पिक्चर मध्ये even बघतो the असंच trees, वाटतं. the rooftop, and the cable lines were buried under fresh white layer. Everything around us was turning pure white, quiet, peaceful, and magical. तेव्हा झाड बघा And the पूर्ण view was बर्फ just जमला आता. Breathtaking. Mountain wrapped in mist,
tree dusted in snow, and the valley stretching into a dreamy white world. It was a kind of view you don't just see, you feel the view. कसं ना म्हणजे काय नेचर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण खूप बेस्ट बेस्ट आहे, पण हे काहीतरीच म्हणजे वेगळ्याच लेवलवर आहे. The Gulmarg gondola operates in two Gulmarg. phases. Phase 1 is around 8,005 feet 8,000 फीट्स, बापरे. and phase 2 is around 13,000 feet. 8,000 So it's नंतर among डायरेक्ट the highest 13,000. cable cars in Asia and the world. मोस्ट हाईट. The ride duration is around 10 to 12 minutes per phase. But this was around Chilekalan, so the entire stretch is covered in deep snow and sometimes 3 to 6 feet of snow. हा, वाटतं इकडे स्नो नसतं, पण या टाइमात इकडे आम्हाला खूप स्नो दिसतंय. As the gondola slowly climbed higher, we were finally approaching the phase हा, 1. हे फेज 1च्या The इकडे आता snowfall पोहोचायला was आलं. still strong, but the view had completely transformed. The forest below had a white ocean of trees. The slope ahead was soft and untouched, like a fresh powder led gently by the nature. बोललो ना itself. मी, खूप लोकांना असं चिक्कलवाला Every स्नो minute the मिळतं, snow seemed ब्राऊन to ब्राऊन. go deeper. हे एकदम फ्रेश पडलेलं, फुल बेस्ट ना. पोहोचलो इकडे. झालं इकडे स्नो स्टार्ट. कुठे पण फिरा आता. हे असे रेस्टॉरंट आहेत, हे इग्लू सारखं दिसतंय ना, काचेचे असे रेस्टॉरंट होते. अरे डेंजर. तो कुत्रा बापरे, ते एवढ्या बर्फात मस्त की झोपलाय. काय व्ह्यू आहे बघ. आता फुल स्नोफॉल चालू आहे, फुल स्नोफॉल चालू आहे. मी बोललेलो ना, तिन्ही असे पॉसिबिलिटीज आम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळाले. म्हणजे एकतर हा स्नो आहे बघा फुल वाला, मग एकदम हार्श सनलाईट, आणि एक नॉर्मल सनलाईट पण नाही आणि बर्फ पण नाही.
ए गेला 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 ए तिकडे पाठी कबूतर होते, काय होतं तिकडे? अरे कबूतर आहे, मला माहितच नाही. ए, काय कबूतर शीट काय करत असतील, स्नोच करत असतील. बर्फ टाकणार आहे. एवढी थंडी होती तरी आम्ही असे ग्लोव्स नाही काढलेले, कारण की मोबाईल आणि टी शर्ट मध्ये गेला ना बर्फ, झालं एकदम डेंजर. इकडे बघ. हा इकडे बघ, इकडे बघ. तरी आम्हाला एवढी थंडी नाही वाटत होती, कारण की आम्ही एक दिवस श्रीनगर मध्ये होतो ना, डायरेक्ट तिकडे आलो असतो तर मग थंडी. हे बघ बर्फ फुल मऊ मऊ, फुल मऊ मऊ. आम्ही डायरेक्ट आलो असतो तर मग प्रॉब्लेम झाला असता. आम्ही एक दिवस श्रीनगर मध्ये होतो ना, तर मग ऍडप्ट झालेलो थंडीला जरा, म्हणून इकडे आम्हाला जास्त थंडी नाही वाटत होती. नाहीतर बर्फ हाताला लागल्या फुल थंड. हवा सामान पाडत, काय आहे ते शूज पाडत. बापरे काय सिनरी आहे, फुल फोटो असतात ना ते तसे. माकड ओ आजोबा नीट चालला. स्नो एंजल ना, एंजल. एक्सरसाइज कर रहे हैं. कैसा लग रहा है आपको? मस्त मस्त. मराठी बोल, मजा मराठी येते काय? छान मराठी वाटते, बोल. मस्त. काश्मीरला येऊन एकदम मजा, स्वर्ग. काश्मीर म्हणजे स्वर्ग. पैसे. असाच व्हिडिओ आहे ना, बघा आता. ए, बाई, तोंडात नको टाकू. व्हिडिओ आहे ना. तोंडात नको टाकू. यार, आप बताओ कैसा लग रहा है? मस्त मस्त कसं वाटतंय? मस्त 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 ये लड़का बहुत मेहनत कर रहा है. लाईक करे, सबस्क्राईब करे. हे किती एवढ्या टाकतोय नुसते. अच्छा हा सार्थक आहे, मी बोललो मीच आहे का परत. हे शूज पाडतो त्या. अरे 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 बसला जागेवर. मजा येते काय? मस्त. बापरे. नुसतं डोक्याला बर्फ लावून ठेवला. डोक्यावर सोड. इकडे इकडे. पाहिजे तुम्हाला घ्या, इथून घ्या. बर्फ खूप आहे. चुक. ए, या. हातात नको कॅमेरा मारू. मोबाईलवर टाकला. बेअर ग्रिल्सची ऍक्टिंग करतो. अरे संपली. बापरे, याच्या पुढे पण खूप आहे, पण मी अजून ती व्हिडिओ टाकली नाही वाटतं. पण तुम्हाला इथपर्यंत आवडलं का, तुम्ही नक्कीच सांगा.
याच्या पुढे पण खूप खूप मस्ती आहे. अजून आत्ताशी गुलमर्ग पूर्ण नाही झालंय. नंतर सोनमर्ग पण आहे, त्या व्हिडिओ नाही आहेत अजून टाकलेल्या. पण जर तुम्हाला आवडला असेल किंवा नाही आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि असंच तुम्ही इथपर्यंत बघितलंय तर मग थँक्यू. बाय बाय.